महायुतीचे इच्छुक उमेदवार श्रीरंग बारणे यांनी थेट उबाटाचे उमेदवार संजोग वागेरे यांच्यावर टीका केली आहे। ज्या व्यक्तीचा मावळ लोकसभा मतदारसंघात थांग पत्ता नाही त्यांच्याबद्दल मी काय बोलू, अशी जी टीका आहे ती संजोग वागेरे यांच्यावर केलेली आहे। आपल्यासोबत संजोग वागेरे आहेत। सर, काय सांगाल? खरं तर बारणे यांनी थेट तुमच्यावर टीका केली, तुम्ही मतदारसंघात दिसत नाही आणि त्या व्यक्तीबद्दल मी काय बोलू असं म्हटले। मला थोडंसं हास्यास्पद वाटतंय की जे खासदार 2 टर्म खासदार राहिलेले आहेत त्यांना जर मतदारसंघाचाच अभ्यास नसेल तर ते कसे काय खासदार झाले हेच मुळात कळत नाही। त्यांना एवढंही माहिती नाही की मी कुठं राहतो, मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये किती वेळा निवडून आलो आहे, महापौर होतो का नाही नव्हतं हे सुद्धा त्यांना माहिती नसेल तर हे सगळ्यात हास्यास्पद गोष्ट आहेत। त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं, ते किती मतदारसंघामधल्या कुठल्या कुठल्या भागात गेलेत। आता मी फिरतोय तर प्रत्येक भागामध्ये ज्यावेळेस मी जातोय तर तिथले लोक म्हणतात की 1000 रुपये मिळवा, खासदार दाखवा, अशा पद्धतीनं काही लोक टीका करतात। तर त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं। खरं तर त्यांनी असंही म्हटलंय की जो व्यक्ती दुसऱ्या पक्षातून उद्धव ठाकरे गटात आलेला आहे त्यांच्याबद्दल मला बोलायचं नाही, त्यांच्या निष्ठेबद्दल मला बोलायचं नाही। त्यांनी त्यांची निष्ठा आणि तत्व बघावी, ते कुठल्या कुठल्या पक्षातनं कुठल्या पक्षात गेले आणि सत्तेसाठी कुठल्या पक्षात गेलेत, त्यांनी त्यांची निष्ठा पहिली तपासून बघावी, मग माझ्या निष्ठेच्याबद्दल बोलावं। ह्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करावं। खरं तर महायुतीकडून ते लढणार आहेत असंच फक्त बोललं जात आहे, नेमकं मात्र ते पक्ष सांगत नाहीत। आता त्यांनी सांगावं की बाबा मी कुठल्या पक्षातनं लढणार आहे आणि कुठल्याच पक्षाच्या बद्दल त्यांची निष्ठा आहे हे त्यांनी सांगावं। मी माझ्या पक्षाच्या बाबतीत सांगतो की मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं लढणार आहे। तर संजोग वागेरे यांनी श्रीरंग बारणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे, स्वतःची निष्ठा तपासावी आणि त्यानंतरच दुसऱ्यावरती टीका करावी असं थेट निशाणा त्यांनी बारणे यांच्यावर साधलेला आहे। कृष्णा पंचाळ, मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे।